नवी मुंबई पुलिस आयुक्तालय के आयुक्तालय में आज रास्ता सुरक्षा अभियान का सांगता क्लोजिंग प्रोग्राम आयोजित किया था। इस प्रोग्राम में मिलिंद भारंबे सर नवी मुंबई सीपी, यनपुरे सर नवी मुंबई जॉइंट सीपी, इनके साथ साथ सुप्रसिद्ध सिने अभिनेता स्वप्निल जोशी हाजिर थे। इनके साथ गायक भी साईराम यहाँ पे आए हुए थे। इस प्रोग्राम के लिए नवी मुंबई आयुक्तालय के एरिया में से जितनी सारी स्कूल है वहाँ से रिप्रेजेंटेटिव स्टूडेंट्स, टीचर्स, जिम्मेदार नागरिक जो रास्ता सुरक्षा अभियान में अपना योगदान हर साल देते रहते हैं, कोई प्रबोधन करता है, कोई हेलमेट डिस्ट्रीब्यूशन करता है, इन सब ये कार्यक्रम के लिए हाजिर थे। इसी दरमियान छोटा पुलिस जो पिछले साल हमने लॉन्च किया था, उसको इस साल हमने पेरेंट्स का एक प्रोग्रेस कार्ड इनको दे दिया है स्टूडेंट्स को, ताकि बच्चे अपने माँ बाप कितना ट्रैफिक नियमों का पालन करते हैं इसके बारे में भी उस रिपोर्ट कार्ड में इंफॉर्मेशन भर सकते हैं। बच्चे जिस तरह से ट्रैफिक नियमों का पालन करते हैं उसी तरह अपने फैमिली में भी उसका पालन होगा, इसके लिए भी पुलिस की मदत करेंगे। थँक्यू। जसं की आपण पाहू शकता 37वं रस्ता सुरक्षा अभियान 2026 नवी मुंबई पोलिसांनी आयोजित केले आणि त्यानिमित्ताने इथे येण्याची संधी मला मिळाली। काही अत्यंत स्तुत्य उपक्रम, काही अत्यंत चांगले उपक्रम या निमित्ताने सुरू होत आहेत। काही जे ऑनगोईंग उपक्रम आहेत त्याची अंमलबजावणी होते, त्याचं एक रिपोर्ट कार्ड आज त्यांनी लॉन्च केले जे मुलांकडे असणार आहे, आपल्या पालकांचं रिपोर्ट कार्ड। Some very interesting initiatives have started, some very interesting initiatives have been continued, and it's a great pleasure, it's a great honor to be associating with our police personnel because I think they're doing great service to the nation. I'm extremely thankful to them for having me come here and be a part of this wonderful function. सबका तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहता हूँ and मुझे बुलाने के लिए I want to thank, and on behalf of all of us, I want to thank our traffic police and police personnel because they are on the job 24/7. They are no less than any soldier, and they are helping in the nation building. So thank you so much to each and every one of them. असे अभियान खूप व्हायला पाहिजेत, पूर्ण भारतामध्ये मी म्हणायला पाहिजे आम्हाला। खूपच बरं वाटलं मला, आणि याच्यात तुम्ही सर्वांनी लहान मुलांना इन्व्हॉल्व केलंय, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट। कारण म्हातारी माणसं आणि बाकी जे आहेत ते तर आपलं काम करतातच आहेत, पण ह्या जनरेशनना समजवणं मेन म्हणजे सो दॅट ते इम्प्लिमेंट करू शकतात स्वतःच्या आयुष्यामध्ये। आणि जसं स्वप्नील म्हणाले आमचे जे मेन गेस्ट होते आज, की त्यांच्याकडून आई वडिलांना शिकायला मिळतं। आणि लोखंडे मॅडमने मला बोलवलं, त्या बघा बिझी आहेत, शी इज गॉन, अँड भोसले साहेब पण आहे। रिअली फेल्ट व्हेरी नाईस। माझ्या बरोबर माझे म्युझिक डायरेक्टर फ्रेंड संतोष नायर आले आहेत, आणि त्यांचे मी, आणि खूप बरं वाटलं की मला त्यांनी आठवलं इथे यायला, आणि आठवणीने बोलवलं त्यांनी मला, आणि मी या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलो, आणि आय रिअली फेल्ट व्हेरी नाईस। खूप खूप बरं वाटलं मला, आणि अजून खूप असे प्रयोग व्हायला पाहिजे।